तर मी शिवात्यासाठी एक खास मागवलेला, इकडे तिकडे वस्तू पडलेल्या असतात म्हणून सगळ्यांचे क्लिप्स पासून सगळ्या गोष्टी ह्याच्यातच ठेवलेले, हे मिशोवरून मागवलेले आहे. आपण तयारी करूया गुढीपाडव्याची ना शिवात्या. हे घालूया शिव हात दाखव. व्हेरी गुड. कसं वाटतंय बघ, कसं वाटतंय? हे घालू पहिलं साईड. छान वाटेल ना. तर शुभ सकाळ तुम्हा सर्वांना, आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, आजचा हा आमचा गुढीपाडवाचा स्पेशल ब्लॉग आहे आणि मला वाटतं खूप दिवसांनी ब्लॉग येतो आपला. आज वेळ आहे, सुट्टी आहे, तर म्हटलं चला आज दिवसभर आपण काय करतो काय ना आपण दाखवूया. त्याच्यानंतर आज गुढीपाडवा सुद्धा आहे, तयार झालेली आहे. शिवाजी खूप मस्त तयारी केली आहे आणि तिची आम्ही प्री फोटोशूट्स पण केलेले आहेत गुढीपाडवाचे, तेही मी तुम्हाला त्या नेक्स्ट क्लिप मध्ये ऍड करते. पुढे क्लिप मध्ये कंटिन्यू करा, ब्लॉग तिला आम्ही ऍड करू. आम्ही पहिली दिवसाची सुरुवात आम्ही मंदिरापासून करत आहे, कारण की गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष आमच्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी. ऑब्विसली महाराष्ट्रीयन लोकच आपले ब्लॉग बघत असतील. तर आपला नवीन वर्ष आजपासून सुरू झालेला आहे. तर आता आम्ही चाललोय सर्वात पहिला नवीन वर्षाची सुरुवात आम्ही आता चाललोय मंदिरात साईबाबांच्या. तर चला आता आम्ही तिथून साईबाबाच्या मंदिरात आपण तिकडे जाऊन भेटूया आणि आजचा ब्लॉग खरंच कंटिन्यू करा आणि आपल्या तुम्हाला सर्वांना पण हा नवीन वर्ष चांगला आणि खूप छान सुखात समृद्ध आणि भरभराटीत जावो हीच ईश्वराची प्रार्थना. आमची शिवा पण तुम्हाला काहीतरी सांगते. काय सांगते ग? हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. एकदम गड स्माइल देते. चला तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसले केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चलो गाईज, आम्ही आता ज्या मंदिरात आलो होतो पण नेमकी ते मंदिर बंद आहे. तर श्रद्धा बोलते चला आपण त्याच्या मावशीकडे जाऊन येऊया. तर आता आम्ही आलो श्रद्धाच्या मावशीच्या घरी. तर इथून मावशीच्या घरून जाताना आम्ही अजून एक बोईसरला मंदिर आहे साईबाबांचं, तिकडे दर्शन घेऊ. देन आम्ही तिथून घरी जाऊ आणि आता बघा तुम्हाला दाखवतो शिवांना कसे खेळत आहे मध्ये. शिवा काय सांगा बरं, शिवांना कसे खेळत आहे. स्कॅन कर. आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. साई बोललाच असेल की एक मंदिर बंद होतं साईबाबांचं, तर आम्ही जवळच्या मंदिराकडे आलो. आता माझ्या घराच्या जवळच आहे हे मंदिर, ते पण क्लोज होतं पण बाबांना मी रिक्वेस्ट केलं की प्लीज ओपन करा. आम्ही उन्हामध्ये तिकडनं लांबून आलो तर ठीक आहे. साई आलो आम्ही घरी, आता जस्ट फ्रेश वगैरे झालं, चेंज वगैरे केला. आता आम्ही नंतर जेवायला, आणि आज जेवायला केला आहे मटन. आज माझं फेवरेट आहे आणि आज संडे आहे तर संडे स्पेशल आज केलं आहे मटन. आणि आपली शिवाजना कशी ते दूध पिते. चला तुम्हाला मी दाखवतो की मटन आईने कशी केलं आहे. आणि हां, मम्मीने मटन तिथे आणून ठेवलं आहे, तुम्हाला मी दाखवतो. बघू शकतो तुम्ही, आईने मस्त झणझणीत मटन केलेलं आहे. तर मटन स्पेशली आईने माझ्यासाठी केलं आहे. मला वाटतं श्रद्धा तर नाही खाणार आहे. श्रद्धा मी खाणार. अच्छा, श्रद्धा खाणार. मला वाटलं श्रद्धा नाही खाणार. माझा उपवास नाहीये बाबा. तू अख्खा दिवस काय उपवास करतोय दरवेळी. मी ऍक्च्युली आजच्या दिवशी मटन मी का खातो ते पण तुम्हाला सांगतो. वीकमधून 4 दिवस मी व्हेज खातो, म्हणजे मंडे, ट्यूसडे, थर्सडे आणि सॅटरडे. मी 4 दिवस नॉनव्हेज खात नाही. आजचा दिवस भेटलाय तर म्हटलं खाऊन घेतो, कारण की काल शनिवार होता, आज रविवार. आजही नाही खात, उद्या परत मला नॉनव्हेज खायला भेटणार नाही. माझा पण सेम आहे. मी हफ्त्यातून 3दा नॉनव्हेज नाही खात, व्हेज खाते. आणि मी 4 फॉर टाइम नाही खात. चला तर आता मी बसतो जेवायला आणि जेवल्यानंतर सांगतो, रिव्ह्यू देतो की आईने मटन कसं केलेलं आहे. चलो बाय बाय. तर संध्याकाळ झाली आणि झोपलो होतो. आम्ही आल्यावर उठल्या वेळेला आता चहा नाश्ता करतो
आणि बघा काय करतात शिवातले. शिवाज्ञाचं तर मस्त चाललंय. शिवात इकडे बघ. बिस्किट पूर्ण लागलाय. खाते ती तशी, पण तिने बघ ना, मी तिला पूर्ण बिस्किट दिलेलं पण तिने पूर्ण क्रीम काढला आणि आता ती फेकून दिली. असं आहे. चहा वगैरे पिऊन घेतो, मग आपण भेटूयात. किती वेळा भेटूयात साहिल? किती वेळा भेटूयात? दिवसभर भेटूयात. दुपारी झोपलं तर संध्याकाळी कसं तरी वाटतं ना, पण उन्हामध्ये आपण फिरलो ना म्हणून आपलं डोकं दुखायला लागतं. तर गाईज आता झालाय संध्याकाळ. जस्ट चहा वगैरे घेतला, तुम्ही बघितलं असेलच. आणि आता आम्ही चाललोय कुठेतरी फिरायला. आणि आमच्यासोबत कोण आहे आणि कोण जॉईन होतोय आणि कोण जॉईन झालाय ते पुढे चालतात, ते तुम्हाला कळेलच की आमच्यासोबत असून कोण कोण आहे. तर बघत राहा. थोडं जातो आता. संध्याकाळी याला झोपलो होतो, झोपून म्हटलं खूप कंटाळा येतो मला, तर खूप असं निगेटिव्ह वाईब्स येतात. आणि आता माझे फ्रेंड्स आलेत आणि त्यांच्यासोबत आता आम्ही चाललोय फिरायला. कुठेतरी फिरून येऊ आम्ही. तर चला तुम्हाला दाखवतो कोण आहे सोबत. आमच्या श्रद्धाच आहे सोबत. थांबा वेट. तर तुम्ही बघू शकता कोण आहे सोबत. आफ्टर लॉंग टाईम साक्षी आपल्या ब्लॉगमध्ये आलेली आहे. आणि तुम्ही केदारला बघितलं असेलच मागच्या 2-4 ब्लॉगमध्ये, तो सोबतच असतो. पण साक्षी सध्या गायब होती. तिला आम्ही 2 महिने सुट्टी दिली होती, सो त्याच्यामुळे ती आमच्यासोबत नसायची. तर आता ती आलाय 2 महिन्यांनी, तर आता असेल ती आमच्यासोबत. आता आम्ही जाणार फिरायला, आता कुठेतरी जातो. आणि तुम्ही बघा आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला कळेलच. चलो बसतो आता मी गाडीत. तर चला आता मी चाललोय आता थोडं फिरायला. कुठे चाललोय? पण साक्षी तुला खूप मिस केला हा. म्हणजे या तिघांमध्ये तर मी बोर व्हायची. दोघे केदार जास्त काय बोललाय ना साक्षी? श्रद्धा काय बोललाय ना, 1 मिनिट केदार, श्रद्धा काय बोललाय ना हे व्यवस्थित लक्षात ठेव. आपल्या दोघांमध्ये काय झालंय? बोर झालाय. नाही, तुलाही मेन्शन केलं त्याच्यामध्ये, तू लक्षात ठेव. पुढच्या वेळेस तुला आम्ही घेताना 10 वेळा तरी विचार करू. तू बोर होतेस ना श्रद्धा? मला असं म्हणायचंय बीचवर जायचे ना हे दोघं पुढे पुढे धावायचे आणि मला पाठीमागे टाकून द्यायचे. तर बघू शकता तुम्ही किती क्लायमेट कसं आहे. आज दिवसभर आज ऊनच नाही पडलं मिळत. आणि त्याच्यामुळे आज असं वाटतं की पावसाचं वातावरण चालू आहे. असंच फील होतं की पाऊसच पडतोय किंवा पाऊस पडून गेलाय असं फील होतंय. त्या सकाळपासून मी आता बाहेर निघालोय. पण छान वातावरण होतं दुपारी. तर आपण बघू शकता आमच्या बोईसरमध्ये पण आता सिग्नल चालू केलेले आहेत, कारण की ह्या ठिकाणी ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप जास्त होते. सो त्याच्यामुळे आता सिग्नल वगैरे चालू केलं आहे. तर थांबावं लागेल आता मला. अजून किती वेळ बाकी आहे? 122 सेकंद बाकी आहे अजून. तर थांबूयात, मग सिग्नल झाला की आपण निघूयात पुढे जाण्यासाठी. आपण डीमार्टसाठी चाललोय ना? आपण डीमार्ट साईडला चाललो, पण तिकडे जाऊन काय करणार? मी कशी बघते बघ शिवाय त्याला खाऊन मग नंतर कुठे जायचं आपल्याला केदार? तर पहिले आता आम्ही आलो काही खाण्यासाठी आलोय. तर आम्ही आलोय द जिलॅटो स्टुडिओला. इथे आम्ही काहीतरी खाऊ वगैरे, देन मग आम्ही पुढे जाऊयात. बघूयात कुठे जायचं आहे काय ते तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जाणार आहे. अजून मलाही माहीत नाही आम्ही कुठे चाललो, अजून काही ठरलेलं नाही असं कुठे जायचं आहे. पण पहिले म्हटलं काहीतरी खाऊन घेऊयात, देन आपण तिकडून मग कुठेतरी पुढे जाऊयात. शिवा मस्त खेळत होती शिवा. ट्राय कर. टेस्ट कर ना, एकदा टेस्ट कर ना, टेस्ट कर एकदा. अरे अच्छा है. दिखा ये ना बनाना. तू घे हे पाणी मी घे.
कैसा आहे? हे केदारवर साक्षी केली आहे नॉनव्हेज. तू खातेस का नॉनव्हेज? खातेस? माझा पण उपवास आहे. ट्राय कर साक्षी एकदा. लग रही है नेपाल की तो लग रही है. नेपाल के वाले चाइना वाले खाते ऐसे नूडल्स वगैरह सब. एक इधर खा के दिखा दो वैसे. अपना टेबल अपने पास तो कुछ नहीं है टेबल पे श्रद्धा. आपला टेबल तो काय नाही आहे खायला. ग्रीन पास्ता. ओके. चला आमचं खाऊन जरी झालेलं आहे. मस्त पोटपूजा झालेली आहे. आता आम्ही बघू आता कुठे फिरायला जायचं आहे. शिवनाला मी आता माझ्या घरी सोडतो. देन तिथून आम्ही पुढे जातो. तर बघूयात अजून कुठे जायचं अजून ठरलेलं ते मिळत नाही. पहिल्या शिवनाला आम्ही घरी ड्रॉप करू. सो त्याच्यानंतर मग विचार करू कुठे जायचं ते. चला आता आम्ही निघतो. चला ड्रायव्हर गाडी काढ. ए ड्रायव्हर गाडी काढ. साक्षी तू काय बोलली? लगेच जाऊन सीट पकडली कशी. चल मागे बसा. शेंड्या. बाय 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 डॅडी. बाय बाय. बाय बाय. चलो निकलते अभी डायरेक्ट घर पे. शिवाजी को ड्रॉप करके निकलते अपन. किधर रहेगा? इसको ड्रॉप करना है. हाँ रहने देना, क्या फर्क पड़ रहा है. रोएगी अभी. उसको नींद आ रहा है ये मस्त है साक्षी. तो उसको ड्रॉप करके किधर जाने का? बीच जाता ना. ठीक है हम लोग इधर ऐसे भी जाते जा रहे हैं हम लोग अभी. शिवाजी को ड्रॉप करके बीच पे. चलो बाय बाय. बाय बाय. चाय वाले काका बाय बाय. ओ काका थोडासा चहा द्या. चहा वाले काका. बाय चहा वाले काका. बाय बाय. See you. रुक रुक रुक. चलो चलो निकलते अभी. ये मस्त है फोटो एक ही. मस्त हो गया. तर आता आम्ही शिवाजीला घरी सोडलं आणि आता आम्ही चाललो नांदगाव बीचला. दरवेळेस प्रमाणे आमचं फेवरेट बीच आहे. आम्ही तिकडे हमेशा जात असतो. आणि माझा हमेशा पार्टनर बीचवर जायचं. जवळ तो आहे असं सांग. इंस्टाग्राम काय म्हणते? सर्वात जवळ तोच आहे असं सांग. सर्वात जवळ पण तोच बीच आहे. फेवरेट आहे तर पण सर्वात जवळ पण तोच आहे. फेवरेट ह्यासाठी आहे की तिकडे सर्व गोष्टी आम्हाला मिळतातच. फिश असो या मच्छी ते फिश मच्छी एकच झालं. चिकन वगैरे असो काही व्हेज नॉनव्हेज काही असेल ना. इव्हन बाकीच्या गोष्टी पण आम्हाला तिकडे जवळच मिळतात. आणि सो ते म्हणजे आमच्यासाठी खूप भारी आहे. काय म्हणतेस? काय तेच बस मी आणि केदार हमेशा जातो. आमच्यासोबत तिसरी पार्टनर असते. हे बघा ही दिसते का तुम्हाला? श्रद्धा. आणि आता 2 महिन्यानंतर आमचा आणि मैत्रीण पार्टनर म्हटलं. आणि 2 महिन्यानंतर फक्त मैत्रीण आहे. मैत्रिणीसोबत एक पोर आहे साहिलला. अरे पण केदार मी काय म्हणतोय 2 महिने एक मैत्रीण होती आपली हरवलेली मैत्रीण. ती पुन्हा आलेली आहे. सुट्टी दिलेली तिला सुट्टी दिली होती आम्ही. पण ती पुन्हा आली. तिच्या सुट्टी लिव्ह संपल्या तिच्या आता. बॅक टू पवेलियन. Follow Balance and Bloom. नवीन वर्षात Yes, follow our Integration. YouTube channel Balance and Bloom. No? It is my Instagram channel Balance and Bloom and YouTube channel is Life of Sakshi and Aditi. फ्री प्रमोशन आहे. Free promotion. फ्री प्रमोशन. Free promotion. हा फ्री Paid प्रमोशन. थोडी हा, हा. फ्री Free आहे ना. प्रमोशन. तर चला आता आम्ही जातो बीचवर आणि मस्त तिकडे थोडा वेळ बसतो. मजा करतो. मजा मग काय करतो. पुन्हा बॅक टू पवेलियन. पुन्हा घरी. तुम्हाला काय मजा करतो. होतच नाही यार. चलो. तर गाईज आम्ही पोहोचलोच फायनली बीचवर. आणि बीचवर जसे पोहोचल्या तशा लोकांचं बघा फोटोशूट चालू आहे. अंधारात फोटोशूट. असे पण तुम्ही दोघं काळे आहेत आणि या फोटोमध्ये पण अरे तुम्ही नको, काळेच येणार. त्याचा फ्लॅश काढतो. आणि आमचा फोटोग्राफर बघा. एक तर बघू आता हे लोकांचे फोटो कधी संपतात. आणि फोटो काढून झाल्यानंतर मग काहीतरी खाऊ परत इथे. आणि काहीतरी खाल्यानंतर मग आम्ही निघू घरी जाण्यासाठी. पण लवकर तर घरी जाणार नाही. आम्ही बराच वेळ थांबू. पहिल्या यांची पूर्ण फोटोशूट वगैरे होऊ द्या. मग त्याच्यानंतर आम्ही काहीतरी खायला जातो. बीचवर आला म्हणता काहीतरी खाणारच. मगच घरी जाणार. झाले का तुमचे फोटो काढून? झाले का? नको ना लाईट नको मार. कॅमेरा ॲक्शन. नको
ओके. तर चला गाईज, आम्ही मस्त एन्जॉय केलं बीचवरती आणि आता आम्ही चाललोय घरी. तर आपला आजचा व्लॉग इथे एंड करतोय. तुम्हाला आपला आजचा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चलो बाय बाय. बाय. सी यू. बाय. केदार Bye guys. See you soon. चलो बाय बाय.